नमस्कार मित्रांनो, विशाल माहिती कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नवीन अपडेट पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. यामध्ये 3 जुलै 2024 रोजी हा जी.आर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओज आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला भेटत राहील. तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय दिनांक 28/6/2024 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकताय कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत. योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. 28/6/2024च्या जी.आर मधील एक योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील महिला, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला. आता यामध्ये दुरुस्त करून महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील म्हणजे 5 वर्षे वाढवलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला हे या योजनेत वाढवण्यात आलेले आहे. तसेच योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता. आता पहिल्या जी आरमध्ये राज्यातील विधवा, विवाहित, घटस्फोटित, परित्य आणि निराधार महिला होत्या. यामध्ये आता राज्यातील या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता. किमान वयाची अट 21 ते 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत. आता यामध्ये दुरुस्त करून 1 वर्ष पूर्ण व कमाल वयाची मर्यादा ही 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत केलेली आहे. आता अपात्रता पहा. यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. आता त्याचबरोबर यामध्ये दुरुस्ती करून ज्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, या सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि रुपये 2,50,000 पर्यंत उत्पन्न ठरलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे पात्र ठरणार आहेत. आता यामध्ये अपात्रता. तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा. इतर कोणत्याही योजनेचा तुम्ही यापूर्वी 1,500चा लाभ घेतलेला नसावा, हे अपात्रता यापूर्वीच्या जी आर मधील होतं. आता यामध्ये दुरुस्त करून सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागातील राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तरी सुद्धा चालू शकतात. यामध्ये आता तिसरी अपात्रतेचे कारण कोणते होते? ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे. आता त्यामध्ये दुरुस्त करून या जी आरमध्ये, नवीन जी आरमध्ये येथील पात्रतेची अट आता वगळण्यात आलेली आहे, म्हणजे शेतजमीनची अट आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहतील. आता यापूर्वीच्या जी आरमध्ये काय होतं, तर महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आणि आता नवीन सुधारणा केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 2 मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व 4 जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला आता कंपल्सरी नाही आहे की डोमासाईल काढा, अधिवास प्रमाणपत्र, असं काही नाही. या 4 पैकी तुम्ही कोणतेही एक देऊ शकता. त्याचबरोबर परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत बरोबर विवाह केलेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच परराज्यातून जर महाराष्ट्र राज्यामध्ये विवाह झालेला असेल त्या
महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर पूर्वीच्या जी आरमध्ये सक्षम प्राधिकरण आणि यांनी दिलेला कुटुंब प्रमुख उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. आता या जी आरमध्ये त्यांनी दुरुस्त केलेली आहे. तर यामध्ये आता तुम्हाला फक्त सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुटुंब प्रमाणपत्राचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांचे रेशनिंग कार्ड हे पिवळे व केशरी आहे यांना उत्पन्नाचा दाखलाची काही गरज नाही आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आता या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरता येत आहेत. तरी सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. धन्यवाद.